पंचायत राज्यमंत्री आपल्या सर्वांचे नेते आदरणीय जयकुमार किशोरे साहेब, विशेष करून तुमच्या खात्याचे ते मंत्री आहेत, या कार्यक्रमाला उपस्थित असणारे फलटण तालुक्याचे तडफदार आमदार आदरणीय सचिन पाटील साहेब, आदरणीय तात्या, आदरणीय शिवरूपराजे, आदरणीय सोनवलकर सर, मला या ठिकाणी विशेष आभार असे या ठिकाणी रणजित बाबा भोसलेंचे या ठिकाणी विशेष आभार मानायचे की त्यांनी पुढे होऊन जबाबदारी घेतली आणि माणिकराव सोनवलकर सर आणि धनंजय दादांनी याचं संकल्पना मांडली की आपण शिक्षकांशी संवाद या ठिकाणी झाला पाहिजे आणि दादा आणि सर या दोघांनी या ठिकाणी मेहनत घेतली, त्यांचे मी या ठिकाणी मी आभार मानतो. विश्वासराव मोठे सर विज्ञानना, माझे सभापती रामभाऊ हेगडे, माजी पंचायत समिती सदस्य सचिन नंदवरे साहेब, अमरसिंह नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी भोले साहेब, नायकवाडी साहेब, कुंभार साहेब, सपकाळ साहेब, माजी नगराध्यक्ष सुदामप्पा, विलास भाऊ, अशोकराव, सचिन यावळे, बजरंग नाना, नाना सोयरे, जिल्हा काँग्रेसचे सचिव, जिल्हा भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस राहुल निंबाळकर, जयकुमारजी शिंदे, लक्ष्मणराव सोनवलकर, बापूराव शिंदे, अमित रणवरे, बाळासाहेब कदम, संतोषराव गावडे, विक्रमाप्पा, धनंजय सावंत पाटील, रणजित भोसले, सूर्यकांत जोशी, विशाल माने, रियाजभाई आणि कदाचित व्यासपीठावर संदीप आहेत, आमोले पुन्हा बजनान आहेत, या ठिकाणी बापूराव आहेत अध्यक्ष, रियाजभाई शहासाहेब त्यांची नुकतीच निवड झाली ते असे सहकारी संतोष गावडे पाटील आहेत, हे शेवट आपलं नाव आहे. सर्वांची नावं या ठिकाणी घेतली आणि समजून एखाद्याचं नाव जर मी आपली सर्वांची क्षमा मागतो. या ठिकाणी उपस्थित असणारे शिक्षक संघटनेचे आमचे सर्व अध्यक्ष, उपस्थित सर्व गुरुवर्य, खरं तर आपल्याला हा कार्यक्रम 2 दिवस आधी घ्यायला पाहिजे होता, कारण ती गुरुपौर्णिमा होती आणि गुरुपौर्णिमेला उशीर झाला. गुरुपौर्णिमेचाच कार्यक्रम आहे तर 2 दिवस उशिरा घेतलेला, कारण पाहुणची यायची वेळ असल्यामुळं आज गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आपण 2 दिवस उशिरा घेतला. जिल्हा परिषदेचा पंचायत समितीचा शिक्षक भाऊ आम्ही म्हटलं की 2 किलोमीटर लांब पाहिजे, त्यांना माहिती असेल की त्यांची भरती होईल, त्यांना त्रास होईल. मी आता की वडील खासदार होते, मी खासदार होतो, यांची इलेक्शन झाली की कधी शिक्षकांना माझ्याकडनं कधी कुठल्या प्रकारचा त्रास होऊ नये याची स्वतःहून कधी काळजी घेतली. अनेक शिक्षकांनी माझ्या मागील निवडणुकीला उभा असताना समोरचा माईक सांभाळा, तरी सुद्धा हे राजकारणातली आणि एक पद्धत आहे, कधीही त्याच्याकडं आपण चुकीच्या दृष्टीने घेतलं नाही. तालुक्यातले अनेक ग्रामसेवक या ठिकाणी उघडपणे माझ्या विरोधात, सचिन पाटलांच्या विरोधात इथं बसताना 80% शिक्षक करत होतात. हे जर बरोबर असते तर तालुक्यामध्ये सचिन पाटील 20 वर्षाचे 50 वर्ष निवडून आले असते. तेव्हा राजकारणामध्ये काय झालं, काय होतं ह्याचा पद्धती आपण घेताना घेणार आहे. मला विधानसभा निवडणूक झाल्यानंतर बरेच शिक्षक मला भेटायला आले, बरोबर आहे ना. मी त्यांना एकच सांगितलं की आपल्या कर्तव्याची तुम्ही गाठ घाला, आमची तुमच्याकडनं राजकारणात तुम्ही आपलं काम करावं, राजकारणामध्ये तुम्ही तुमच्या जबाबदारी दाखवा अशी मुळीच तुम्ही दुसऱ्याला अपेक्षा करणार. आणि खऱ्या अर्थाने तालुक्यामधला शिक्षण संस्था, जिल्हा परिषदेची शाळा, आमदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आपण लक्ष घातलं पाहिजे. लक्ष कशा पद्धतीने घातलं पाहिजे? मुलींसाठीचं शौचालय आहे का?
मुलांसाठी वेगळं शौचालय आहे का? माझ्या या ठिकाणी भगिनी काम करतात त्यांच्यासाठीची व्यवस्था वेगळी आहे का? शिक्षकांना बसण्याची व्यवस्था वेगळी आहे का? खोल्या पडायला आल्यात का? पत्रा पडायला आल्यात का? बेंच आहे का? खडू आहे का? या सगळ्या गोष्टींची काळजी आपल्याला पालकत्व घेतल्यामुळे आपल्याला तुम्हाला आम्हाला जिल्ह्याचे मंत्री, राज्याचे मंत्री, आमचे मंत्री सर्वांना मिळून आपल्या ठिकाणी तर मला वडील माझे सांगायचे की दोनच माणसं ते पराभवासाठी जगतात. तुम्हाला माहिती का कोण जगतं पराभवासाठी? नाही माहिती? बरं ठीक आहे, तुम्हाला हे सांगतो. जुन्या काळी त्यावेळेस शिक्षण पद्धती नव्हती. जुन्या काळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये लोकांची लढाई असायची, मरण्यासाठी असायची. सरदार म्हणायचे मी घेतो मी जिहादाला जिंकतो. आणि त्या ठिकाणी आत्ताच्या घडीला बंगले, जमीन, मृत्यूनंतर शहीद झाल्यानंतर मिळतं असं नाही. त्या काळी राजाच्या राज्यामध्ये, महाराजांच्या राज्यामध्ये मी कामी आलो पाहिजे, स्वराज्याच्या कामी आलो पाहिजे म्हणून ती मरणाची लढाई होती. आणि पराभवाची लढाई आता आपल्याला सगळ्यांना म्हणायची. पराभवाची लढाई म्हणजे राजकीय पराभव करता माणूस होती. राजकारणाचा पराभव नाही. दोन माणसं पराजय शकतात. एक पिता, एक वडील जो आपल्या पुत्रांनी आपला पराभव केला पाहिजे, आपल्यापेक्षा मोठा झाला पाहिजे, त्याचं नाव मोठं झालं पाहिजे. आणि दुसरं कोण? तुम्ही इथं असणाऱ्या गुरुजन वर्ग आणि त्या ठिकाणी अध्यापक जे शिक्षक शिक्षिका या लोकांनी ठरवलं पाहिजे की माझं पुढचं आयुष्य जे झालं ते झालं. हिंदीमध्ये एक चांगली असतो तर कुठं हसते का बाबा आगे पद समज आहे. जे झालं ते सर्व काही घडलं, इतिहास गंगेला मिळाला. आपली लढाई, माझी लढाई की मी माझ्यापेक्षा तालुक्यामध्ये चांगलं नाही शकतो वगैरे, चांगली लोक उभं करते. तुमची लढाई या तालुक्यामधनं पोचले तर जसे कलेक्टर झाले, कलेक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट, शास्त्रज्ञ याच्यासाठी करायचं. आणि खरं सांगतो बंधूंनी वगैरे, एकदा तरी तुमच्या आयुष्यातला तुमच्या चेहऱ्याने केलेला पराभव, तुमचा चेहरा तुमच्यापेक्षा मोठा झाला, देश पातळीवर नाव झालं आणि त्याच्या नावाने आपला हा लोक ओळखायला लागला, असं व्हायला पाहिजे की बाबा आज आमच्या तालुक्याचा ते गाव त्याच्या नावाने ओळखलं जातं, जिल्हा त्याच्या नावाने ओळखला जातो की नाही उल्हासराव देशमुख साहेबांचा जिल्हा, फडणवीस साहेबांचा जिल्हा, यांचा जिल्हा, त्यांचा जिल्हा. तर आपण आपलं गाव, आपली शाळा, आपला तालुका आमच्या तालुक्याच्या नावाने ओळखला जातो. तो कुठल्याही क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करताना आपला विद्यार्थी हा आपला पराभव करणारा निर्माण करायची परंपरा या ठिकाणी आपल्याला करायची. फुकट नाही म्हटलं की गुरुदेव गुरु विष्णू गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः का म्हटलं गेले. याचा आपल्याला सगळ्यांना कुठंतरी संवाद निर्माण करण्याकरता ही आजची बैठक. ही बैठक उद्याच्या इलेक्शनला तुम्ही काय करायचं याच्यासाठी नाही. बरोबर म्हणत असता ही बैठक ज्या शाळेमध्ये आपण शिकवतो त्या शाळेला मी स्मार्ट शाळा करेन, त्या शाळेचा दर्जा मी उन्नत करेन, ती शाळा मी सर्वोच्च करेन. माझा विद्यार्थी हा जिल्हा पातळीवर आणेल, कुस्तीत आणेल, खेळात आणेल, राज्यात आणेल, देशात आणेल, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये आणेल. याच्यासाठी आपल्याला स्पर्धा घ्याव्या लागतात. मी ठरवलं मागच्या वेळेस आपण जवळपास 15-20 हजार सायकल या तालुक्यामध्ये दिल्या आणि अशी कुठली शाळा नसेल की तिथं सायकल आली नसेल. बरोबर आहे ना? 2 किलोमीटर 3 किलोमीटर अंतराच्या मुलींपेक्षा ज्या लांबून चालत येतात मुली त्यांच्यासाठी आपण शाळेत सायकल ठेवतो. कारण ती आली पाहिजे, शिकली पाहिजे. मुलगी शिकली तर घर पुढे जातं. मलाही 2 मुली आहेत. मुलगी शिकली पाहिजे आणि त्या तिच्या शिक्षणात एकेकाळी बसची तिकीट माणूस महाग जाते. 3-4 वर्ष तुम्हाला माहिती का नाही, बसचे तिकीट पैसे आम्ही भरायचो संपूर्ण तालुक्यात. आज नाही, 10 वर्षापूर्वी 12 वर्षापूर्वी तालुक्यातल्या जवळपास 7 ते 8 हजार मुलींचे पास
स्वतःच्या आपण खिशातनं काढून देत होतो. वर्ष 2-2 वर्ष आपण त्या ठिकाणी एक काळ इथे गुन्हेगारी एवढी वाढली भाऊ की मुलींना पोलिसांच्या पिंजऱ्यातनं शाळेला पाठवावं लागायचं, एवढी गुन्हेगारी झालं. आणि मग पोलिसांची बस ही मुलींना आणायला जायची आणि मुलींना शाळेत सोडायला जायची. त्या पिंजऱ्यामधनं गुन्हेगार जायच्या ऐवजी मुली जायच्या माझ्या. तो काळ बदलला, ती संस्कृती बदलली. मला वाटत नाही की आता ती आज ती वेळ आहे. छुटफुट असू शकतं, पण कुठेही शाळेतल्या विद्यार्थ्याला माझ्या मुलीला त्रास होत असेल तर बिनधास्त करावा. माझ्याविषयीची पाव तयार केले तर बोलताना तिकडे कडू बघतो ऐकत आणि कोणी ऐकायला असतं का? नाही ना. मी ध्येय वेगळ्या पद्धतीने आपण वाहून घेतो, तालुक्याच्या विकासाला वाहून घेतो. जे कधी घडत नव्हतं ते घडतं. बारामती खंडन असला तुमचं 40 वर्ष गुडघ्या एवढा खंडन बदलून आपल्याला आज कार्पेट असूपर्यंत गिरवीपर्यंत रस्ता आपण बदलून जातो. पालखी महामार्ग हट्टाने वाटून चालू करून घेतला. आदरकी फलटणचा रस्ता तुम्ही बघत असाल, कॉन्क्रीटचा रस्ता होतो. शहरामधला रस्ता कॉन्क्रीटचा होतो. आता फलटणपासून दहिवडी हा रस्त्याचं तुमच्या कोकणामध्ये 8 दिवसामध्ये त्याचा शुभारंभ करून त्याचंही काम आपण चालू करतो. तोही रस्ता कॉन्क्रीटचा होतो. रस्ते झाले पाहिजे, दिवाणी न्यायालयाला पाहिजे, आरटीओ ऑफिस आलं पाहिजे, उच्च न्यायालय आलं पाहिजे, रेल्वे आली पाहिजे, व्यवस्थापन आलं पाहिजे. या ठिकाणी चांगल्या प्रकारच्या पोलीस स्टेशन खेळाची क्रीडा आता उपळवेला क्रीडा घेतले, फलटण शहरामध्ये क्रीडांगण घेतलं आणि जयाभाऊ असतील. जयाभाऊचं आता मला स्टेशन आहे. प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये 2-3 जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये छोटे छोटे स्टेडियम, छोटे छोटे क्रीडांगण आपण त्या ठिकाणी निर्माण करू. आपली पोरं हॉकी खेळली पाहिजे, फुटबॉल खेळली पाहिजे, क्रिकेट खेळली पाहिजे. आणि हे निर्माण करण्याचं सामर्थ्य कुणाकडे? सामर्थ्य तुमच्याकडे. पण तुम्ही आम्हाला काय झालं भाऊ, गेले 20 वर्ष शिक्षक म्हटलं की त्याचं पहिले एक काम इलेक्शनची तयारी करायची, निवडणुकी आली की माईक सांभाळायचं, माणसं गोळा करायची. विचार करा की आता हा 5 वर्षाचा माझा कधी तुम्हाला बोलायचा का माणसं गोळा करा, सगळं येतोय, मिटिंग येतोय किंवा एखाद्या शिक्षकाला बोलवलंय, त्रास दिला, असं कधी झालंय? आमदार सचिन पाटील झाले, आल्यानंतर झालं. कोणीतरी तुम्हाला राजकारणासाठी हात मारली का? मारली? बरोबर आहे ना? मी कधी आलो असेल तर सायकल वाटायला आलो असेल, वह्या वाटायला असेल, मी हार तुरे घेत नाही, मी वह्या घेतो. अनेक गोष्ट वह्या घेतो, कारण त्याचा सदुपयोग झाला पाहिजे. तुम्ही चांगले विद्यार्थी घडवा, मी तुम्हाला फलटण तालुका बारामतीपेक्षाही पुढे घेऊन तुमचा पावतो. एवढंच जयाभाऊच्या रूपाने आपल्याला मिळालेलं सामर्थ्य तुम्हाला आता कोण ब्लॅकमेल करू शकते का? तुझी बदली करतो, तुझं असं करतो, तुझं वाटोळं करतो, कोणतरी करू शकतं? आज आपल्याला आपल्या घरातला मंत्री, आपल्या जवळचा सहकारी, राज्याच्या सर्वात महत्वाच्या बलशाली खात्याचे ते कॅबिनेट मंत्री आहेत. तुम्हाला त्रास देण्याकरता नाही, तुम्हाला सामर्थ्य देण्याकरता, तुम्हाला अडचणी सोडवण्याकरता जयाभाऊंना देवेंद्रजींनी मंत्री केलेले. ज्या चुकीच्या रूढी परंपरा, शिक्षक म्हणजे गुलाम, शिक्षकाकडनं काम करून घेणं, कमी पत्र पडली म्हणून विचारणं, ह्याच्याकरता जयाभाऊ मंत्री झालेला नाही. भाऊंच्या रूपाने आपल्याला गावागावामध्ये खराब रस्ते, मानक रस्ते, ग्रामपंचायती याचा सुधार आपल्याला जयाभाऊंच्या माध्यमातून घ्यायचा आहे. आणि तुम्हाला अभिमान असला पाहिजे की तुमचा मंत्री हा राज्याचा कारभार करताय. तुमच्या अडचणी जयाभाऊकडे येऊन मी जयाभाऊ आमदार साहेब मोकळेपणाला सांगा, अडचणीचा मार्ग काढण्यासाठी आम्ही, अडचणी टाकण्यासाठी आम्ही नाही, हे सांगण्यासाठी जास्त आपल्याला तुम्हाला आम्हाला आपण ठरवलं, तुम्ही आम्ही सगळ्यांनी ठरवलं की उर्वरित आयुष्यामध्ये मी माझ्या शाळेमध्ये 5 विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात घडवी, तर तुम्हाला तालुक्यामध्ये आपलं निश्चितपणे आपण भारताच्या नकाशावर आपलं नाव बघल्याशिवाय राहणार नाही. निश्चितपणे खात्री सांगेल. सुखात तुमच्याकडे तुम्ही राहण्यामध्ये, दुःखात आणि अडचणी जेव्हा हात मारत त्या ठिकाणी व्यासपीठ आले, माझे सर्व सहकारी सर्व म्हणजे अगदी शिवरूपराजांपासून
मागं जरी बघितलं, तिसऱ्या नंबरला बघितलं, पुन्हा हा माझा सहकारी काम करणारा रात्री 12 वाजता लोकांच्या दुःखात उभा राहतो, पाण्यात उभारतात. पाण्यात संतराम म्हणून बघितलं तुम्ही आता. अतिवृष्टी झाली, आम्ही पाण्याचं पूजन करायला नाही गेलो. त्या अतिवृष्टीचं पाणी होतं, पुराचं पाणी होतं, डोकेदुखी होती. आमदारांना काम करताना पुराच्या पाण्यापासून फिरून काम करताना फायदा. मी त्या ठिकाणी त्याच्याबरोबर प्रत्यक्ष त्या ठिकाणी होतो. व्यासपीठामध्ये माझे सहकारी काम करताना त्या ठिकाणी होतं. लोकांना अन्न वस्तू निवाऱ्याची काळजी घेताना होती. भुकेला अन्न देताना त्या ठिकाणी माझे सहकारी काम करताना होते. लोकांच्या अडीअडचणीची चेष्टा करण्यासाठी त्या ठिकाणी हीच आपली परंपरा, हेच आपल्याला करून येते. मी उद्दिष्ट घेतले तुमचे 7 पाहिजे, मला तुमचे 7 पाहिजे. या तालुका आपण राज्याच्या नकाशावर या तालुक्याचा विकास घेऊन करायचा राहणार नाही. पाण्याचा प्रश्न असतो, बसेसचा प्रश्न असतो. आता 10 ग्रीन बसेस झाले, अजून 10 ग्रीन बसेस येते. आमदार त्यांच्यासाठी सातत्याने पाठपुरावा करतात. पिण्याच्या पाण्याच्या योजना असतात, कुठल्याही अडचणी असतील. याच्यानंतर आता पहिले आपण रस्ते घेऊ, नंतर शाळेतल्या शौचालयाचा आपण प्रकल्प घेऊ. मला खात्री की जयाभाऊ आपल्या बरोबर आहे. एकाही शाळेत मुलींची, कुठल्याही शाळेतल्या मुलींची गैरसोय होता कामा नाही याची काळजी आपण सर्वांनी घेऊ. भाऊ, आमच्याकडे तुमच्याकडनं या शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या ज्या अडचणी, त्या अडचणी सोडवण्यासाठी तुमच्या रूपाने आम्हाला परमेश्वरांनी चांगली संधी आम्हाला या ठिकाणी दिली. आणि तुमच्या ताकदीने, तुमच्या नेत्याने आपण शिक्षकांचे जे प्रश्न आहेत, शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याकरता तुमचा उर्वरित काळ जिल्हा परिषदच्या माध्यमातून हा त्याला मंत्री म्हणून आपण आपला देतात, अशी मी या ठिकाणी आपल्याला अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपल्या सगळ्यांचा आम्ही जास्त बोलत नाही, कारण माझ्यापेक्षा जास्त तुम्ही बोलू शकता, सातत्याने बोलू शकता. कमी बोलणं चांगलं आहे तुमच्याकडं. गुरुजीला तेवढं काय बोलायचं, मी माझ्या वाणीला विराम देतो आणि आपल्या सर्वांची रजा घेऊन राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री, माझे मित्र, माझे आमचे नेते आदरणीय जयकुमार गोरे साहेब यांना मी विनंती करतो की या शिक्षक आणि शिक्षिका आपल्याकडे मागचा झालेला कारभार त्याच्यापेक्षा चांगला कारभार, चांगल्या सुविधा आणि शिक्षकांना ज्या मानसिक गुलामगिरीमध्ये या तालुक्यात टाकलं होतं त्या गुलामगिरीचं मुक्त करण्याकरता आपण आपल्या वाणीमधून या गुलामगिरीला येणाऱ्या विराम देतात अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे मनोशब्द आवडते घेतो. जय हिंद, जय महाराज.